विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रसेविका समितीच्या संभाजी भाग पुणे यांचे सघोष पथसंचलन रविवारी कर्वेनगर परिसरात आयोजित करण्यात आले होते। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतल्या महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शस्त्रपूजन, ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करण्यात आले। यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी भगव्या ध्वजाचे औक्षण केले आणि त्यानंतर पथसंचलनाला सुरुवात झाली। सर्वात पुढे दंडगण, त्यामागून खुल्या जीपमध्ये भगवा ध्वज, घोषगण आणि त्यामागून गणवेशातील सेविका असे पथसंचलनाचे स्वरूप होते। कर्वेनगरमधील नागरी वस्त्यातून जाणाऱ्या या पथसंचलनात 550 गणवेशधारी सेविकांनी सहभाग घेतला। यात सर्व वयोगटातील महिला होत्या। यामध्ये लहान मुली आणि तरुणींची संख्या लक्षणीय होती। कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींचा देखील लक्षणीय सहभाग यावेळी पाहायला मिळाला। या संचलनात महिलांचे 3 घोष होते, ज्यामध्ये वेणुदल, आणकदल, तालवाद्य, त्रिभुज आणि पणव यांचा समावेश होता। हे शिस्तबद्ध पथसंचलन पाहण्यासाठी चौकात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। संचलनाच्या स्वागतासाठी विविध मंडळांतर्फे भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर पुन्हा कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मैदानावर संचलनाचा समारोप झाला। समारोप प्रसंगी गणवेशातील 650 सेविका आणि 200 नागरिक उपस्थित होते। संभाजी भाग राष्ट्रसेविका समितीच्या कार्यवाहिका अनघा जोशी यांनी या कार्यक्रमाला मदत करणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थितांचे आभार मानले। या उत्सवाला राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय संपर्क प्रमुख पूनम शर्मा, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाहिका शैलाताई देशपांडे, अर्चनाताई चांदोरकर, पुणे महानगर शारीरिक शिक्षण प्रमुख आणि संभाजी भाग कार्यकारिणी यांची उपस्थिती होती। तसेच मंत्री आणि अनेक माजी नगरसेवक देखील यावेळी उपस्थित होते। नवराष्ट्र मल्टीमीडिया पुणे।